खासदार श्रीकांत शिंदेंचं भाषण ऐकताना मुख्यमंत्री भावुक झाले। श्रीकांत शिंदेंचं भाषण ऐकताना सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्विट केलेलं आहे। मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं। मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील। कारण की सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार, आमच्यासाठी कधी वेळ देणार। त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं। आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी जे आहे या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मानलं, म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला। एक कॅसल रॉक फिशरीज होती मच्छी कंपनी, त्या मच्छी कंपनीमध्ये मच्छी सोलायचं काम देखील शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं। एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन काबाड कष्ट करून स्वतःच्या परिवाराचा गाडा जो आहे रिक्षा चालून एक रिक्षा ड्रायव्हर ते या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून प्रवास जो आहे हा विलक्षण प्रवास जो आहे हा प्रवास आपण या ठिकाणी पाहिला। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय ट्विट केलंय हे सुद्धा पाहूयात। सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला। त्यांचं भाषण जसं संपलं तसं आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो। नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले। माझ्यासह आमच्यासह आमचे शिवसैनिक हे कुटुंबही पुरतं हेलावून गेलं। यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय, माझे शिवसैनिक हेच या क्षणाचे सोबती होते। सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला। त्यांचं भाषण जसं संपलं तसं आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो। तर श्रीकांत शिंदे यांचं भाषण ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाला आणि त्यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या। बेडगे शिवसैनिक आहेत, त्यांना जर एवढा शिवसैनिक ने बाळासाहेब ने हे जे काय म्हणतायत, मुळामध्ये बाळासाहेबांनी कधीही गद्दारांना शिल्लक ठेवलं नाही। बाळासाहेबांनी गद्दारांना कधी क्षमा केली नाही। दिघे साहेबांनी देखील गद्दारांना कधी क्षमा केली नाही आणि आज त्या दोघांचेही छायाचित्र लावून गद्दारी केली जाते। त्यामुळे ते सगळं नौटंकी आहे, सहानुभूती मिळवण्याचा प्रकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।